थेट प्रश्नाला हात घालतो. बिहार निवडणुकीच्या या सगळ्या बाबींकडे तुम्ही कसं पाहता? खूप वेगवेगळे घटक आपल्याला दिसतात. काही की फॅक्टर या निवडणुकीच्या निकालाचं जर विश्लेषण करायचं म्हटलं तर जे प्रमुख घटक लक्षात घ्यावे लागतात त्यात त्यात आपल्याला अर्थातच जे आता मी म्हणजे जॉईन करण्याच्या सुमारास जे मी ऐकत होतो, मी पाहू शकलो नाही की कोण बोलतंय. मात्र रोख पैसे देऊन लाभार्थी बनवायचं आणि मतदानात त्याचं रूपांतर करून घ्यायचं, त्याचा आपल्याला लाभ मिळवून घ्यायचा, या प्रकारचं एक नवं राजकारण जे मध्य प्रदेशात पासून सुरू झालं. तिकडे ते लाडली होतं, आपल्याकडे येऊन ते लाडकी बहीण झालं आणि त्याचा प्रचंड फायदा दिसला. आणि बिहारमध्ये तर अगदी उघड्या नागड्या स्वरूपात शब्द फुटतील अनेकांना. मात्र जेव्हा एक काहीतरी एक सरकारी यंत्रणेचा वापर करणं, परंतु त्याचा वापर करताना काहीतरी नीतिमत्ता पाळली गेली पाहिजे असं वाटतं. बिहारच्या बाबतीत ज्या पद्धतीने ते झालं, की तुम्ही योजना जाहीर केली, ठीक आहे. जीविका दीदींना तुम्ही 1,38,00,000 प्रत्येकी 10,000 देता, उद्देश चांगला आहे. आचारसंहिता लागलेली नव्हती. पहिल्या टप्प्यात 75,00,000 जीविका दीदींच्या खात्यात प्रत्येकी 10,000 गेले असं सांगण्यात आलं, ठीक आहे. परंतु निवडणूक जेव्हा घोषित होते त्यानंतरच्या टप्प्यात सुद्धा जेव्हा अशा प्रकारच्या रकमा बोलावून दिल्या जातात तेव्हा तो आचारसंहितेचा भंग जर मानला जात नसेल तर त्याला निर्लज्जपणाच म्हणावा लागतो. मात्र तो होतो. यात मी सत्ताधाऱ्यांना तेवढा दोष देणार नाही. इतर विरोधी पक्ष ज्या पद्धतीने त्या मुद्द्यावर सक्रिय झाले पाहिजेत ते तेवढे दिसत होते का? त्याची गंभीरता त्यांनी समजून घेतली होती का? किंवा मग फक्त त्यांनी तेवढे दिले तर आम्ही एवढे दिलं, हे त्याच्यावरचं उत्तर असू शकतं का? याचाही गंभीरतेनं विचार करायची वेळ आलेली आहे. नाहीतर दक्षिणेत पूर्वी वस्तू दिल्या जायच्या, तुम्हाला आठवत असेल मनोज, की टीव्ही दिले जायचे, फ्रीज दिले जायचे. आपल्याकडे सुद्धा नगरपालिका पंचायतीच्या निवडणुकांमध्ये काही वेळा आपण ऐकतो मर्यादित मतदान असतं, अवघ्या काही मतदारांमधून तिथं सुद्धा बाईक पर्यंत देण्यापर्यंत मजल जाते असं कानावर येतं काही वेळा. अर्थात तेवढी मतं असतात त्या माणसाकडे. हे जे घडत असतं ते आता एक प्रकारे अधिकृत लाच म्हणून मान्यता प्राप्त होऊ लागलंय का? हा एक गंभीर प्रश्न पुढे आलेला. जे अर्थात परंतु ती केवळ एक योजना नाहीये मनोज, लक्षात ठेवा. नितीश कुमारांनी या देशातले ते चांगलं आहे तेही सांगितलं पाहिजे. या देशातले ते पहिले राजकीय नेते आहेत की ज्यांनी महिला वोट बँकचं महत्व ओळखलं आणि त्याची त्या पद्धतीनं बांधणी केली. त्यांनी राखीव जागा दिल्या महिलांना, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% त्यांनी महिलांसाठी अगदी आता ज्या नवमतदार झालेल्या मुलींमध्ये सुद्धा त्यांना जो कल दिसला त्यांच्या बाजूनी, त्याचं कारण जे सांगितलं जातं की शाळकरी असताना नितीश कुमारांनी, कारण ते आता 9व्यांदा मुख्यमंत्री होते ऐकली. आणि पुन्हा शपथ घेतली तर 10व्यांदा होतील, तो जो त्यांनी इन्व्हेस्टमेंट एक प्रकारे महिला वोट बँकेत केली, त्यामुळे माय हे राजदचं माय जे होतं मुस्लिम यादव वालं, त्याच्या विरोधात एक नवं माय हे महिला आणि युवा असं एक नवं माय तयार करण्यात ते यशस्वी झाले का? अर्थात तो वाय आहे या तिथल्या युवा मतदारांचा, त्याची पसंती राजदकडे पण दिसली. अनेकांना हे धक्कादायक वाटेल. परंतु जर तुम्ही लक्षपूर्वक निवडणूक आयोगाची आकडेवारी पाहिली जी आतापर्यंतची आहे, राष्ट्रीय जनता दल हा जागांच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष जरी असला तरी मतांच्या टक्केवारीच्या बाबतीत पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे. त्याचं कारण त्यांच्या आधीचं माय त्यांच्याकडे राहिलंच आहे. मात्र त्या मायच्या विरोधातलं इतर जे समाज घटक आहे, जसं आपल्याकडे मराठेतर प्रयत्न होतो, तसा हरियाणात जाटेतर प्रयत्न झाला, तसा तिकडे यादवेतर आणि मुस्लिमेतर मतदारांची मोठ बांधण्याचा प्रयत्न प्रभावी ठरल्यामुळे त्यांचं माय त्यांच्याकडे असू नये आणि उलट हे नव्यानं उदयास आलेलं माय महिलांचं नितीश कुमारांकडे एक गट्टा 9% मतदान जास्त, त्याचा कुठेतरी सर्वच फायदा हा नितीश कुमारांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या एनडीएला झाल्याचं दिसतंय असं प्रथम दर्शनी आजच्या प्राथमिक विश्लेषणातून मला वाटतं. मनोज. जय जय जय